नमस्कार मंडळी. चला आज थोडंसं बोलूया युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्याविषयी. सगळ्यांचा अत्यंत आवडता आणि लाडका विषय. या विषयाच्या बाबत गैरसमजही तेवढेच आहेत. म्हणजे किती टोकाचे गैरसमज असू शकतात आणि ते असण्यापाठीमागची कारणं मला अजूनपर्यंत कळलेली नाहीयेत. आणि हे जे गैरसमज आहेत ना, त्या गैरसमजांवरनच लोक तावातावानी भांडत असतात. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय हे समजून न घेता युनिफॉर्म सिव्हिल कोड कसा चुकीचा आहे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आला की भारतामधले सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स कसे एका झटक्यात नष्ट होऊन जाणार आहेत वगैरे अशा पद्धतीचा लोकांचा एक बोलण्याचा अप्रोच असतो, हवेश असतो. तर चला जर थोडंसं युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय याच्याविषयी आपण डिटेल माहिती घेऊया. समान नागरी कायदा म्हणजे एखाद्या देशातील नागरिकांच्या साठी एखादा कायदा समान असणे. सोप्या भाषेत युनिफॉर्मिटी ऑफ अ लॉ. मग आता आपण जेव्हा युनिफॉर्मिटी ऑफ अ लॉ असं म्हणतो तेव्हा आपल्याकडे कुठले कुठले कायदे एकसारखे नाहीयेत, कुठले कुठले कायदे वेगळे आहेत हे आधी जाणून घ्या. पार्टनरशिप ऍक्ट, मी हिंदू आहे, मी पार्टनरशिप केली तर मला पार्टनरशिप ऍक्टच ऍप्लिकेबल होतो. एखादे ख्रिश्चन असतील, त्यांनी पार्टनरशिप केली, त्यांना पार्टनरशिप ऍक्टच ऍप्लिकेबल असतो. IPC, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, की ज्याच्यामध्ये कुठले गुन्हे आहेत म्हणजे कुठल्या कार्याला कुठलं एखादा ऍक्ट केला तर तो गुन्हा आहे आणि त्याला किती शिक्षा आहे या सगळ्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, ख्रिश्चन आहात, पारसी आहात, जैन आहात, कशाचाही फरक पडत नाही. तुम्ही तो गुन्हा केलाय का नाही केलाय, गुन्हा केला असेल तर शिक्षा, गुन्हा केला नसेल तर शिक्षा नाही. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, असे कितीतरी कायदे मी सांगू की जे सगळ्यांना एकसारखे ऍप्लिकेबल आहेत, की जे सगळ्यांना एकसारखे लागू आहेत. मग आपण जेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी बोलतो तेव्हा असा कुठला कायदा आहे की जो सगळ्यांना एकसारखा ऍप्लिकेबल नाही. तर काही कायदे जे आपल्या धर्माशी निगडित असतात. धर्माशी निगडित कुठल्या कुठल्या कायदेशीर बाबी आहेत तर लग्न, कारण लग्न हे खूपदा आपण आपल्या विधींनी करतो, म्हणजे पूर्वापार चालत आलेले विधी, आमच्याकडे असे रिच्युअल्स आहेत, आमच्याकडे अशी पद्धत आहे वगैरे वगैरे. सो लग्न, त्याच्यानंतर लहान मुलांची कस्टडी, लहान मुलांचा ताबा, कारण आपल्याकडे लहान मुलांना जे नाव लावलं जातं ते वडिलांचं लावलं जातं. कोणाचं ते लहान मूल आहे, ते कुठल्या फॅमिलीतलं आहे याच्यावरती त्या मुलाला काही ठराविक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणार का नाही मिळणार हे सुद्धा ठरवलं जातं. आणि म्हणून मुलांचा ताबा. त्याच्यानंतर सक्सेशन म्हणजे वारसा हक्क. प्रत्येक धर्माप्रमाणे वारसा हक्काचे कायदे वेगळे आहेत. हिंदू लोकांच्या मृत्यूनंतर ऍप्लिकेबल होणारे वारसा हक्काचे कायदे वेगळे आहेत, मुस्लिमांसाठी वेगळे आहेत, ख्रिश्चनांसाठी वेगळे आहेत. त्याचप्रमाणे पोटगी, म्हणजे जर नवरा बायको यांच्यामध्ये काही वाद असतील, आई वडिलांना जर का मुलं सांभाळत नसतील, अशा पद्धतीचे जे डिपेंडेबल आणि त्यांना सांभाळणारे ज्यांच्यावरती जबाबदारी आहे असे लोक, याविषयीचे जे थोडेफार कायदे आहेत, असे हे कायदे जे आहेत ते आपल्याकडे वेगळे वेगळे आहेत, की ज्याला आपण पर्सनल लॉ असं म्हणतो. सो फक्त पर्सनल लॉज जे आहेत, लग्नाविषयीचे कायदे, पोटगीविषयीचे कायदे, कस्टडी विषयीचे कायदे आणि वारसा हक्काविषयीचे कायदे, हे कायदे आपल्याकडे प्रत्येक धर्मासाठी वेगळे आहेत. बाकीचे सर्व कायदे हे आपल्याकडे एकसारखेच आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातनं एक गैरसमज, एक जळमट गैरसमजाचं आपण झटकून टाकूया. ते म्हणजे आता सगळेच कायदे सगळ्यांसाठी वेगळे आहेत असं नाही. आता हे जे कायदे आहेत, जे धर्माशी निगडित आहेत, जे पर्सनल लॉज आहेत, ते वेगळे का ठेवले आणि ते एकच असणं गरजेचं आहे का ते वेगळे वेगळे असू शकतात? नक्की मग युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, तो असल्याने काय फायदे तोटे आहेत आणि तो नसल्यामुळं आत्ता आपल्याला काय फायदे तोटे आहेत हे आपण जाणून घेऊया. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपले त्यावेळचे जे नेते होते, ज्यांनी आपल्यासाठी भारतीय घटना दिली, आपले सगळे कायदे हे भारतीय राज्यघटना जी आहे, कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्याप्रमाणेच बनवलेले आहेत. तर आपल्याकडे इक्वॅलिटी म्हणजे काय तर समानता म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये समानता असा त्याचा अर्थ नाहीये, तर समान वागणूक असं आपण त्याला म्हणूया. तर आपल्याकडची जी भारतीय राज्यघटना आहे ते मुळात त्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, जे तत्व आहे ते समानतेवरती आधारित आहे. मग आपण जेव्हा समानतेचा विषय बोलत असतो त्यावेळेला
हे जे कायदे आहेत, पर्सनल लॉज जे आहेत, ते आपल्याला समान करता येतील का? आणि मग ते जर का समान करता येणार होते किंवा येणार असतील, तर त्याच वेळी का बरं नाही केले? कारण आपल्याकडे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला हिंदूंसाठी सुद्धा वेगळे कायदे नव्हते. लक्षात घ्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण एक 1954 सालापासून ते 1956 सालापर्यंत हिंदूंसाठी कायदे तयार केले गेले. हिंदू मॅरेज ॲक्ट असेल, हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, तर हे कायदे आपल्याला नंतर मिळालेले आहेत. मग जेव्हा हे कायदे तयार केले गेले, त्यावेळी हा विचार केला गेला नाही का? तर त्याच वेळेला हा विचार केला गेलेला होता. मग ते त्याच वेळी प्रत्यक्षात का नाही आले? तर त्याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना, त्यावेळेला आपल्यापुढं अनेक अडचणी उभ्या होत्या. आपल्यापुढे सगळ्यात पहिला एक नागरिक म्हणून नागरिकांचे जे काय हक्क असतात, नागरिकांचे जे कर्तव्य असतात, नागरिकांच्यासाठी काय एक स्टेट म्हणून सरकारला ज्या गोष्टी करायच्या आहेत, रस्ते बांधणी असेल, शाळेसाठीची तरतूद असेल, कारखाने असतील, एक ना दोन अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या करणं हे आपल्या पुढचं एक खूप महत्त्वाचं आव्हान होतं. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा भारतीय घटना लिहिली गेली, त्यावेळी ज्या गोष्टी ताबडतोब केल्या पाहिजेत, ज्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो, त्याचे नागरी हक्क, पर्सनल लॉज नाहीत, तर स्टेट विरुद्धचे नागरी हक्क, सरकार विरुद्धचे जे काही हक्क आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बेसिक मूल्यांची ज्याला दडपशाही असं म्हटलं जातं, की तुला मतदानच करू दिलं जाणार नाही, तुला प्रॉपर्टीज घेता येणार नाही, किंवा तू एखाद्याचा वर्षानुवर्ष गुलाम म्हणून राहशील, अशा पद्धतीची ज्या ज्या गोष्टी होत्या त्या नष्ट करणं हा सगळ्यात पहिला आपल्या पुढची स्टेप होती. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपल्याकडे कायदे आणले गेले. पर्सनल लॉज हे धर्माशी निगडित आहेत. पर्सनल लॉज विषयी आपण जेव्हा बोलतो ना, त्यावेळेला धर्माचा संबंध येतो. आणि जिथे जिथे धर्माचा संबंध येतो, तिथे तिथे वाद निर्माण होतात. आणि म्हणून कॉमन सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा असावा, पण तो आणणं इतकं सोपं नाही. आणि म्हणून तो हळूहळू आणावा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्टेटनी, म्हणजे आपल्या सरकारनी हळूहळू त्या दृष्टीने पावलं उचलावीत. हळूहळू पावलं उचलावीत म्हणजे काय? तर त्यासाठी आपल्याला एक बेस तयार करावा लागेल. आपल्याला त्यासाठी लोकांचं प्रबोधन करावं लागेल. हे सगळं करून आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडकडं जाऊया. मग ते प्रबोधन करणं, त्याच्यासाठी आपली सोसायटी तयार झाली आहे का नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं युनिफॉर्म सिव्हिल कोडविषयी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला अपेक्षित असतं आणि आपण नेमका तो करत नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड मुस्लिम विरोधी आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हिंदूंसाठी फार चांगला आहे. किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आला की भारतातलं रिझर्वेशन, आरक्षण नष्ट होणार, अशा दोन स्टेटमेंट्स मी खूपदा ऐकते. आणि ही दोनही स्टेटमेंट्स पूर्णपणे चुकीची आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड आणल्यामुळं कुठल्याही विशिष्ट धर्माचं नुकसान होणार नाहीये, नक्की कुठल्याही विशिष्ट धर्माचा फायदा होणार आहे. माझा जो काही अभ्यास आहे कायद्याचा, त्याप्रमाणे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा जर भारतात लागू केला तर सगळ्यात जास्त फायदा असं मी नाही म्हणणार, कारण फायदा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक्स्ट्रा काहीतरी मिळत असतं, त्यामुळे फायदा हा शब्दप्रयोग नाही करणार, पण भलं म्हणूयात आपण. सगळ्यात जास्त त्याचा उपयोग हा कुठल्याही धर्मातल्या स्त्रीला होणार आहे. हे मी का बोलतेय? कारण जे पर्सनल लॉज आहेत, मग तो लग्नाविषयीचा कायदा असू देत, मग तो प्रॉपर्टी विषयीचा म्हणजे सक्सेशन, वारसा हक्काने येणारी प्रॉपर्टी असू देत, किंवा तो कस्टडी विषयीचा कायदा असू देत, हे जे काही सगळे कायदे आहेत, पारसींसाठी त्यांचा आहे, हिंदूंसाठी हिंदूंचा आहे, मुस्लिमांसाठी शरीयत ॲक्ट आहे, हे जे सगळे कायदे आहेत, हे कायदे हे स्त्रियांच्या वरती कुठे ना कुठेतरी अन्याय करणारे कायदे आहेत. या कायद्यांमध्ये जर बदल केला तर स्त्रियांवरती जे अन्याय करणारे कायदे आहेत, ज्या अन्याय करणाऱ्या तरतुदी आहेत, त्या अन्याय करणाऱ्या तरतुदी ह्या बदलल्या जातील आणि त्या अँगलनी त्याचा फायदा होईल. नुसतंच स्त्रिया असं नाही, तर काही कायद्यांमध्ये अगदी पुरुषांच्या अँगलनी सुद्धा विचार केला तर आपल्याला भेदभाव आढळतो. उदाहरणार्थ हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा पारसी मॅरेज ॲक्ट जो आहे, त्याच्यामध्ये पती सुद्धा पत्नीविरुद्ध पोटगी मागू शकतो. पण बाकी कुठल्याच धर्मामध्ये, बाकी कुठल्याच कायद्यामध्ये पतीनं
पत्नी विरुद्ध पोटगी मागण्याचे प्रोव्हिजन नाही, तरतूद नाही. तर अशा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बदलल्या जाणार आहेत जर समान नागरी कायदा आला तर. मग समान नागरी कायदा हवा का नको? अर्थात समान नागरी कायदा हवा, कारण आपण मुळातच असं म्हणतोय की भारतामध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन, धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांसाठी कायदे सारखे असणार आहेत. मग सगळ्यांसाठी कायदे सारखे असणार आहेत तर मग आमचा धर्म काढून घ्यायचा का? कारण अजून एक लोकांचा समान नागरी कायद्याला विरोध जो आहे त्याच्या मागचं अजून एक कारण असं आहे की मग तुम्ही आमचा धर्मच काढून घेणार का? आम्ही आमचा धर्म पाळायचा नाही का? आम्ही देवळात जायचं नाही का? आम्ही मशिदीत जायचं नाही का? हिंदू असतील तर आम्ही पूजा करायची नाही का? मुस्लिम असतील तर त्यांनी नमाज पढायचं नाही का? कुठल्याही प्रकारे धार्मिक रीतिरिवाज जे आहेत ते रीतिरिवाज युनिफॉर्म सिव्हिल कोड आला तर तुम्ही पाळायचे नाहीत असं नाही. धार्मिक रीतिरिवाज आणि पर्सनल लॉ याच्यामध्ये आपल्याला योग्य ती सांगड घालायची. मग योग्य ती सांगड घालणं इतकं सोपं आहे का? तर ती योग्य ती सांगड घालणं इतकं सोपं नाही. म्हणजे लग्नाविषयीचे कायदे केले, लग्नाविषयी लग्न कसं करायचं याच्याविषयी कसा कायदा आणणार? आता आपल्याकडं हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे कुठलं लग्न कायदेशीर आहे हे आपल्याला लिहून दिलेलं आहे हिंदूंसाठी. मग जर का सगळ्यांसाठी लग्नाचा एकच कायदा आणला तर मी लग्न माझ्या रिच्युअल्सनी करायचं, पूर्वापार पद्धतीनं करायचं का त्या कायद्यात ते काहीतरी वेगळंच लिहिणार आहे, अशा पद्धतीनं लग्न करा, मग मला ते मान्य असणार आहे का? अशा अनेक शंका याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवताना खूप काळजीपूर्वक करावा लागणार आहे. आपले जे भावना आहेत, आपण जेव्हा धार्मिक रीतिरिवाजांविषयी बोलतो ना तिथे आपल्या भावना निगडीत असतात. त्या भावनांना तर ठेच नाही पोचली पाहिजे, त्या भावना तर अबाधित राहिल्या पाहिजेत आणि ॲट द सेम टाइम कायदा आणताना असा आणला पाहिजे की केवळ व्यक्ती एका धर्माची आहे म्हणून त्याला हा अधिकार मिळत नाहीये किंवा त्याला हे काहीतरी एक्स्ट्रा मिळतंय असं घडायला नको. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे विविधता आहे. विविधतेत एकता हा तर आपला आत्मा आहे, भारताचा आत्मा आहे. मग ही विविधता फक्त धर्मांच्या बाबत आहे का? तर नाही. आपण हिंदू धर्म जर लक्षात घेतला तर हिंदू धर्मामध्येच कितीतरी वेगळ्या शाखा उपशाखा आहेत. आपल्याकडे आदिवासी लोक आहेत की त्यांचे जे काही रीतिरिवाज आहेत ते आपल्याला ॲक्च्युली प्रोटेक्ट करायचे आहेत. आपण त्यांना वेगळं फुटिंग दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, त्यांच्यासाठी कॉन्स्टिट्यूशननी काही वेगळे कायदे केलेले आहेत, त्यांना वेगळ्या फुटिंगवरती ठेवलेलं आहे. मग या सगळ्यांसाठी एकसारखा सरधोपट कायदा आणला तर ते कोणालाच रुचणार नाही. ते ना हिंदूंना रुचेल, ना मुस्लिमांना रुचेल, ना पारसींना रुचेल, ना ख्रिश्चनांना रुचेल. आणि म्हणून हा कायदा आणताना खूप साधक बाधक विचार करून सगळ्यांना रुचला पाहिजे आणि तो ज्या पद्धतीनं आपला समाज बदलतोय त्या पद्धतीच्या बदलत्या समाजाला उपयोगी ठरेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन, धर्म, कास्ट, जात आणि लिंग, स्त्री पुरुष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन. आता आपल्याकडे अजून एक नवीन जसं मी म्हणलं समाज बदलतोय तर इतके दिवस आपल्याकडे फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच आपण लक्षात घ्यायचो, या दोघांचंच अस्तित्व गणलं जायचं. आता आपल्याकडे ट्रान्सजेंडर्स हा एक प्रकार आलेला आहे. लग्न हे नॉर्मली स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होतं असं सगळेच धर्म मानतात. पण आता आपल्याकडे सेम सेक्स मॅरेज विषयी काय करायचं त्याच्याविषयीचा आपल्याकडे उहापोह चालू झालेला आहे. मग त्याच्याविषयी काय करणार हे सुद्धा इसेन्शियली पर्सनल लॉ मध्ये येणार. तर पर्सनल लॉ मध्ये ह्या आणि अशा अनेक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे कृपया युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी जे काही गैरसमज आहेत ते डोक्यातनं काढून टाका आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय तो आणणं, त्याच्यासाठी नक्की काय करावं लागणार आहे. मी आत्ताच म्हणलं, मी मगाशीच म्हणलं की तो आणला पाहिजे. का तर सगळ्यांचे अधिकार आत्ता जे प्रत्येक धर्मामध्ये वेगळं वेगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता येईल आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही. पण तो आणणं, तो करणं हे ज्याला आपण एक खूप मोठं कार्य म्हणतो ना, अवघड कार्य, असं ते अवघड कार्य आहे आणि ते अवघड कार्य आज ना उद्या नक्कीच पूर्णत्वाला जाईल. हे झालं धर्म आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता मी मगाशी म्हटलं की आरक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड आला की आरक्षण जाणार. युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि आरक्षणाचाही काही संबंध नाही. का तर आरक्षण हे धर्मावर आधारित नाही. लक्षात घ्या, आरक्षणाचा आपल्याकडचा जो हेतू आहे, आरक्षणाचा जो उद्देश आहे
त्याचा जो बेस आहे तो काय आहे, तर ज्या लोकांना, ज्याला आपण काय म्हणूयात की पीडित लोक आहेत, एखादी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचतच नाही, ती न पोचण्या पाठीमागची काही कारणं असू शकतात. ते सोशली बॅकवर्ड असू शकतात किंवा पिढ्यानपुढ्या बॅकवर्ड असू शकतात. त्यांच्याकडे त्या पद्धतीचं पिढ्यानुपिढ्या एका ठराविक पद्धतीचं वातावरणच नाहीये. अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्यामुळं जे काही लाभ आहेत, जे काही फायदे आहेत, ते त्या लोकांच्यामुळं त्यांच्या सिच्युएशनमुळं पोचू शकत नाहीत. अशा लोकांना आरक्षण दिलं जातं. आरक्षण हे फक्त धर्मावर आधारित नाही आणि म्हणून आरक्षण आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड याची गल्लत आपल्याला करायची नाहीये. आरक्षण आपल्याला ज्या कायद्याखाली मिळतं ते मुळात पर्सनल लॉ खाली ते कायदे येत नाहीत. आरक्षण आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. पर्सनल लॉ, मी परत रिपीट करते, पर्सनल लॉ हे फक्त जे पोटगी, लग्न, कस्टडी आणि सक्सेशनचा जो कायदा आहे त्याच्याच पुरते पर्सनल लॉज आहेत. आरक्षण हे पर्सनल लॉमध्ये येत नाही. त्यामुळं हाही गैरसमज डोक्यातनं काढून टाका की युनिफॉर्म सिव्हिल कोड गेला की भारतामधलं आरक्षण पूर्णपणे संपणार. हाही गैरसमज काढून टाका. धन्यवाद.